अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने संचालक मंडळावर दाखल केलेल्या गुन्ह्यात संचालक समाधान वसंत काळे यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे। समाधान काळे हे विरोधी पक्षाकडून निवडणूक लढवत आल्याने कारखाना प्रशासनाने त्यांना बेदखल करीत इतर संचालकांचे जामीन मंजूर करून घेतले होते। कारखान्याच्या निवडणुकीत समाधान वसंतराव काळे हे विरोधी गटाचे एकमेव संचालक संस्था प्रतिनिधी म्हणून विजयी झाले आहेत। कारखाना प्रशासनाकडून काळे यांना वगळून इतर सर्व संचालकांचे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते व त्या सर्वांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केले होते। मात्र समाधान काळे यांचा एकमेव जामीन अर्ज कारखाना प्रशासनाकडून न्यायालयासमोर ठेवण्यात आला नव्हता। काळे यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याच्या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती, तरी अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर समाधान काळे यांनी प्रतिक्रिया दिली असून निवडणुकीनंतर आपण कुठेही संस्थेच्या कामकाजामध्ये अडथळा आणला नाही, संचालक मंडळाच्या बैठकीत वेळोवेळी सहभागीही घेतला। गुन्हा दाखल झाल्यानंतर मी स्वतः कारखान्यावर वकीलपत्रावर जामीन अर्जासाठी सही केली आहे, तरीही मला वगळून कारखाना प्रशासनाने इतर संचालकांचे जामीन अर्ज मंजूर करून घेतले आहेत। ही बाब मला पोलिसांकडून समजली म्हणून मी वैयक्तिक जामीन अर्ज दाखल केला। याबाबत मी चेअरमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही, असे समाधान काळेंनी म्हटलं आहे।